हॅलो फ्रेंड्स, तर मी आहे सपना। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण नवीन अशी रेसिपी करणार आहोत, पंजाबी स्टाईल राजमा राईस ही रेसिपी आपण करणार आहोत। सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब, कमेंट करायला नक्की विसरू नका। चला तर मग करूयात रेसिपी। भिजवलेला राजमा घेतला आहे मी, कुकर मध्ये शिजवणार आहोत। 1 चमचाभर मीठ आपण टाकूयात, 1 तमालपत्र टाकूयात, स्टारफूल टाकूयात, पाणी टाकूयात। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही करायची तेवढी पाणी तुम्ही टाका। पाणी वरून शक्यतो ऍड नाही करायचं, त्यामुळे राजमा शिजतानाच भरपूर पाणी आपण टाकायचं आहे। 2.5 ग्लास मी पाणी टाकलं आहे। 1 चमचा धनेपूड घेतला आहे, 2 चमचे लाल तिखट पावडर घेतली आहे, 1 चमचा जिरे घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, गरम मसाला 1 चमचा, 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 मोठे कांद्याची पेस्ट घेतली आहे। ही पेस्ट मी मिक्सर मध्ये बारीक नाही केली, हे कांदे मी खिसून घेतले आहेत। 3 मोठे टोमॅटो प्युरी घेतली आहे, ही प्युरी सुद्धा मी मिक्सर मध्ये बारीक नाही केली, खिसून घेतली आहे। राजम्यासाठी लागणारा मसाला आपण करूयात। कढई तापली आहे, आपण टाकूयात 3 चमचे तेल। तेल गरम झालं आहे, आपण टाकूयात जिरं। जिरं छान तडतडलं गेलं आहे, आपण टाकूयात कांदा पेस्ट। कांदा थोडासा लाल होईपर्यंत आपण भाजूयात, ह्याचा कच्चा वास असा जायला पाहिजे। कांदा थोडासा लाल झाला आहे आणि कांद्याचा उग्र असा वास पण गेला आहे। आपण टाकूयात टोमॅटो प्युरे, आलं लसूण पेस्ट आणि बरोबरच सगळे मसाले आपण टाकून घेऊयात। लाल तिखट पावडर आणि हळद, आणि ही ग्रेव्ही आपण 15 मिनिटे छान शिजवून घेऊयात। चवीपुरतं आपण मीठ टाकूयात। राजमा शिजताना आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे मीठ आपण थोडंसंच टाकायचं आहे ग्रेव्ही पुरतं। आणि हा मसाला आपल्याला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या राजम्याची चव आणखी वाढेल। मसाल्याला छान तेल सुटलं आहे, म्हणजे मसाला आपला छान भाजला गेला आहे, छान शिजला गेला आहे आपला राजमा पण। मसाला आपण जो शिजवून घेतला आहे तो राजम्यामध्ये टाकूयात। मसाला आपण छान मिक्स करून घेऊयात आणि आणखी 1 शिट्टी कुकरला घेऊयात आपण। आणखी कुकरला 1 शिट्टी घेऊन हा मसाला छान आपण शिजवून घेऊयात। वरून टाकूयात गरम मसाला। खूप छान आणि टेस्टी असा आपला राजमा राईस तयार आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल। बाय बाय।